दरवर्षी आपली कला सादर करत असतं। पुण्यामधला मानाचा पहिला कसबा गणपती बाप्पाच्या आगमन मिरवणुकीचा सोहळा सुरू झालेला आहे आणि भाऊ रंगारी या गणपती मंडळाच्या आगमन मिरवणुकीला सुद्धा सुरुवात झालेली आहे। थेट जाऊया वैभव, आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। वैभव, काय अधिक सांगाल? भाऊ रंगारी जे आहे ते मार्गस्थ झाले। पुण्यातला सगळ्यात जुना सार्वजनिक गणेशोत्सव जो आहे तो सार्वजनिक गणपती म्हणून भाऊ रंगारींची ओळख आहे। मूर्ती जी आहे ती अत्यंत आक्रमक अशा स्वरूपाची मूर्ती आहे। राक्षसाचा वध करतानाची ही मूर्ती जी आहे भाऊ रंगारींची ती आता मार्गस्थ झाली आणि काही वेळामध्ये त्यांची मिरवणूक जी आहे ती सुरू होईल। दुपारी जया किशोरींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा जी आहे ती होईल। त्याच्या समोर कलावंत पथक जे आहे ते दरवर्षी वादन करत असतं। गेले 12 वर्ष कलावंत पथकाकडून या गणेशोत्सवामध्ये दरवेळेस मिरवणुकीच्या दरम्यान वादन जे आहे ते केलं जातं। भाऊ रंगारी असेल किंवा इतर गणेश मंडळं जी आहेत त्यांच्यासमोर कलावंत पथक जे आहे ते वादन करतं। या पथकाचं विशेष म्हणजे अनेक सिने कलावंत जे आहेत, सिद्धार्थ जाधव असतील, अनुजा साठे असतील, प्राजक्ता गायकवाड असतील, हे सगळेजण या पथकामध्ये वादन करत असतात आणि त्याच्यामुळे या पथकाचं आकर्षण जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती असतं। हे कलावंत जे आहेत ते इथे येऊन वादन करतात, त्यांच्यासोबत इतर मुलं जी आहेत ती सुद्धा या वादनामध्ये सहभागी होतात आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे उत्साह जो आहे मिरवणुकीचा तो मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळतो। या उत्साहामध्ये सकाळी सगळ्यात आधी दगडूशेठ मार्गक्रमण म्हणजे ते केलं आणि त्यानंतर भाऊ रंगारी दुसरीकडे त्याच वेळेला कसब्याची प्राणप्रतिष्ठा जो पुण्याचा मानाचा पहिला गणपती आहे त्याची प्राणप्रतिष्ठा होईल आणि त्यानंतर इतर मानाचे 4 गणपती जे आहेत गुरुची तालीम असेल, तुळशीबाग असेल, केसरीवाडा असेल यांची प्राणप्रतिष्ठा होईल। हा सगळा अनोखा उत्सव जो आहे गणेशोत्सवाचा प्रचंड मोठी तरुणाई जी आहे ती पाहायला मिळते। वेगवेगळी पथकं जी आहे त्याच्यामध्ये ढोल ताशांबरोबरच पारंपरिक वाद्य जी आहेत, जी संबळ असेल, शंख असतील, त्याचं वादन जे आहे ते वादन सुद्धा केलं जातं आणि त्याच्यासाठी ते पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती लोक जे आहेत ते मिरवणुकीमध्ये सहभागी होतात। हेच या मिरवणुकीचं वैशिष्ट्य आहे। अत्यंत कलरफुल वेगवेगळ्या रंगांना भारलेली ही निवडणूक असते। चिमुकल्यांपासून लहान थोरांपासून सगळेजण या मिरवणुकीमध्ये सहभागी होतात। प्रचंड मोठी गर्दी जी आहे ती झालेली आपल्याला पाहायला मिळते। त्याबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उत्साह जो आहे त्या उत्साहाला सीमा नाही। प्रचंड मोठ्या उत्साहामध्ये सगळेच लहान थोर जे आहेत ते इथं वादन करताना दिसून येतात। या सगळ्यांचा पारंपरिक वेश जो आहे तो वेश असेल किंवा नाचवले जाणारे झेंडे असतील हे सगळं पारंपरिक रूप जे आहे त्यानं जगभरातल्या लोकांना भुरळ घातलेली असते। त्यामुळेच ते पुण्याचा गणेशोत्सव पाहण्यासाठी जगभरातून लोक जे आहेत ते पुण्यामध्ये येतात। त्याच मिरवणुकीची सुरुवात जी आहे ती आपण झालेली बघतोय। स्टुडिओ नक्की वैभव, पुण्यामधले दृश्य आपण बघतोय। पुण्यामधला उत्साह, गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीने जो साजरा केला जातो, आगमन मिरवणुका मानाच्या गणपतींच्या, हे सगळं आपण अनुभवतो आहोत। वैभव, तुझ्या माध्यमातून दृश्य दाखवता येतील का मिरवणुकीची? ती वादनाची वेगवेगळी इथे दाखवतील। कलावंत पथक सुद्धा वादनासाठी तयारी करत आहे। त्यांचं वादन जे आहे ते सुरू होईल काही क्षणांमध्ये आणि भाऊ रंगारींची मिरवणूक जी आहे ती सुद्धा सुरू होईल। पथक काही वेळामध्ये वादन करेल।